आपण शेवाळ्याची खीर करणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेले आहे एक खवा, कस्टर्ड पावडर, मगजबी आणि वेलदोड आणि अक्रोड आणि पिस्ता, काजू व बदाम, 1 वाटी साखर व तूप व दूध व शेवटी शेवाळ्या. आपला भगोना आता आपण चुलीवर ठेवलेला आहे. त्यात आपण आता तूप घातलेले आहे. आपल्याला सर्व सामान तुपात भाजून घ्यायचे आहे. फक्त खवा, कॉर्नफ्लॉवर व साखर व शेवाळ्या हे सोडून इतर सर्व भाजून घ्यावे आणि सतत जे मसाले आपण घातलेले आहेत त्याला हलवावे. थोडे हलवून झाल्यावर आपण साखर घालू. आपण साखर घातलेली आहे. कस्टर्ड मध्ये दोन चम्मच पाणी घालून घ्यावे. आता आपण त्यात खवा घालूया. मग त्यात आपण कस्टर्ड पावडर घालूया आणि मग त्याला हलवूया. त्याला आपण उकळी आणू देऊ. तवर आपल्याला हलवतीच राहायचं आहे. आपलं दूध उकळी आलेलं आहे. तर त्यात आपण शेवाळ्या घालू. ही खीर आपली चुलीवरची आहे. शेवाळ्या बारीक करूनच घालावे. मग त्याला जरा हलवावे. मग आपली खीर तयार झाली आहे. कशी वाटली आपली रेसिपी? त्यात वरनं थोडे वेलदोडे घालावे. वेलदोडेला काढून घालावे. हा, आपली खीर तयार झालेली आहे. आपल्या ब्रदर टिप्सला फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब करा. आपली खीर कशी झाली आहे कमेंटमध्येही सांगा.